रायगड जिल्ह्यात धार्मिक कार्यात पेण तालुका प्रेरणादायी. भिकाजी कांबळे. भारतीय बौद्ध महासभा शाखा तालुका पेणचे अध्यक्ष चंद्रकांत दादा सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 7 मार्च 2026 ते 16 मार्च 2026 रोजी श्रामणेर बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिर लुंबिनी बुद्ध विहार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर वाशी तालुका पेण येथे संपन्न झाले। त्यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे केंद्रीय सचिव आदरणीय भिकाजी कांबळे म्हणाले की पेण तालुका हा नेहमीच आपल्या उत्कृष्ट संघटन कौशल्याच्या बळावर जे काम सुरू आहे त्याची इतरांनी प्रेरणा घ्यावी अशा या धम्मकार्याने आपली ओळख निर्माण केली असल्याचे नमूद केले। या समारोपाप्रसंगी जिल्हाध्यक्ष सुशील वाघमारे, सरचिटणीस प्रकाश सोनावणे, कोषाध्यक्ष राजेंद्र बावस्कर, संस्कार उपाध्यक्ष संतोष जाधव, अलिबाग तालुका अध्यक्ष संजय गायकवाड यांनी शुभेच्छापर मार्गदर्शन करताना त्यांनी पेण तालुक्याचे अध्यक्ष व त्यांच्या कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन कांबळे यांनी केले। राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी संजय गायकवाड, पेण, रायगड। रायगड जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने 7 तालुके आहेत आणि या 7 तालुक्यामध्ये ज्यांचं नेतृत्व आदरणीय आमचे सुशील वाघमारे साहेब करतात आणि हे नेतृत्व करत असताना सर्व तालुका भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून धम्मकार्य टिकवण्याचं रुजवण्याचं काम करत असताना जवळजवळ ह्या तालुक्या जिल्ह्यामध्ये अनेक शिबिरं झाली। त्यातले महत्त्वाची शिबिर म्हणजे श्रामणेर बौद्धाचार्य शिबिर हे झाली आणि या शिबिराच्या माध्यमातून एक अग्रेसर तालुका पेण तालुका आणि या पेण तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष चंद्रकांतदादा सोनावणे यांच्या माध्यमातून जवळ ह्या 2-3 महिन्यामध्ये एक बालसंस्कार शिबिर झाला, त्याच्यानंतर कार्यकर्ता शिबिर झाला आणि आज या ठिकाणी सर्व तालुक्याच्यामध्ये सर्वात मोठा शिबिर म्हणजे पेण तालुक्यामध्ये चंद्रकांतदादा सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली झाला। हा शिबिर आम्ही राबवण्याचा यासाठी संकल्प करतो। संस्कार विभागाच्या माध्यमातून आत्ताच रायगड जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष सुशील वाघमारे साहेब म्हणाले की संस्कार विभागाच्या माध्यमातून हे शिबिर होत असतात आणि म्हणून आमचा एक संकल्प आहे 2025 मिशन हा आम्ही टार्गेट ठेवलेला आहे आणि ह्या माध्यमातून महाराष्ट्राने आम्हाला आदेश दिला आहे की भारतीय बौद्ध महासभेच्या रायगड जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने कामं झाली पाहिजेत, म्हणून आम्ही संस्काराची कामं या ठिकाणी अनेक शिबिरे घेऊन हे कार्यक्रम संपन्न करत असतो। आज भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पेण यांच्या वतीनं 7 मार्च 2026 रोजी लुंबिनी बुद्ध विहार वाशी या ठिकाणी चालू झालेल्या श्रामणेर बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिराचा समारोप आज सोमवार दिनांक 16 मार्च 2026 रोजी संपन्न होत असताना या समारोपीय कार्यक्रमासाठी ज्यांची उपस्थिती आज खऱ्या अर्थाने आम्हास लाभली, मार्गदर्शन लाभले ते भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र राज्याचे प्रभारी आदरणीय भिकाजी कांबळे साहेब, ज्यांच्या नेतृत्वाखाली या पेण तालुक्यामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने धम्मकार्य चालू आहे, ते या पेण तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय चंद्रकांतदादा सोनावणे साहेब, माझे सहकारी या रायगड जिल्ह्याचे सरचिटणीस प्रकाशजी सोनावणे साहेब, संस्कार विभागाचे उपाध्यक्ष की ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ह्या रायगड जिल्ह्यामध्ये विविध प्रकारची प्रशिक्षण शिबिरे राबवली जातात, ते संस्कार विभागाचे उपाध्यक्ष संतोषजी जाधव, सर्व रायगड जिल्ह्याचे पदाधिकारी आणि पेण तालुक्याचे सर्व पदाधिकारी आज खऱ्या अर्थानं पेण तालुक्याचं रायगड जिल्ह्याच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करताना अभिमान वाटतो। पेण तालुका जी भारतीय बौद्ध महासभेची जी 24 प्रकारची प्रशिक्षण शिबिरे राबवली जातात त्या प्रत्येक शिबिर पेण तालुक्यामध्ये कसं राबवता येईल यासाठी चंद्रकांतदादा सोनावणे यांच्या मार्गदर्शकांनी प्रत्येक पदाधिकारी या ठिकाणी आज कार्यरत होताना दिसत आहे आणि म्हणून या समारोप या मार्गदर्शनामध्ये आदरणीय संस्थेचे राष्ट्रीय सचिव आणि महाराष्ट्र राज्याचे प्रभारी आदरणीय भिकाजी कांबळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थाने रायगड जिल्हा या धम्म कार्यक्रमामध्ये एक उत्तुंग भरारी घेत असताना त्याला तेवढीच तोलामोलाची साथ पेण तालुका आणि त्याचे सन्माननीय अध्यक्ष चंद्रकांतदादा सोनावणे आणि त्यांचे सर्व पदाधिकारी देत आहेत, याचा निश्चित मला अभिमान आणि आनंद होत आहे। नमो बुद्धाय, जय हिंद।